शेतकरी मित्रांनो, आपण काही दिवसा अगोदर व्हिडिओ टाकला होता, की सोयाबीन पिकावरील बीजनाशक किंवा डायकोसुलम नावाचा जो काही मॉलिक्युल आहे, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता. मग मार्केटमध्ये त्या ठिकाणी कोर्टेवा किंवा डव ॲग्रोसायन्स या कंपनीचं ज्या ठिकाणी जे काही स्ट्रॉंग आर्म येतं किंवा टाटाचं मार्क येतं किंवा धानुकाचं दबोच किंवा मेगमनीचं मिलस्ट्रॉन ह्या औषधं मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीची, तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता, की सोयाबीनवर तुम्ही हे बीजनाशकं फवारू शकतो. तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांच्या अशा कमेंट आहे, की मग हे तुरीमध्ये चालतं का? चालतं तर मग किती तासाच्या आत वगैरे काही साइड इफेक्ट आहे का? याचा लेबल क्लेम कुठल्या पिकावर आहे? तर या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेकमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही तर आपल्या कृषी फाईव्हवर या पेजवर नवीन असाल, तर आपलं बोंद्रे ॲग्रीटेक हे कृषी फाईव्हवरील पेज आत्ताच त्या ठिकाणी फॉलो करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, हे काय डायकोसुलम नावाचा जो काही मॉलिक्युल आहे, तो मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचा मिळतो. तुम्ही तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला. पण बऱ्याच शेतकरी मित्रांच्या अशा कमेंट होते, की हा जो काही मॉलिक्युल आहे, तो तुरीवर फवारला चालतो का? तुरीला काही साइड इफेक्ट आहे? तर शेतकरी मित्रांनो, हा कंपनी कुठलाही प्रॉडक्ट लॉन्च करायच्या वेळेस त्याचा लेबल क्लेम करत असतं, लेबल क्लेम असतो. आता हा जो काही डायकोसुलम नावाचा जो मॉलिक्युल आहे, त्याचा जो लेबल क्लेम आहे, तो तुमचा भुईमूग आणि सोयाबीनसाठीच त्यांनी काढलेला आहे. म्हणजे तुम्ही कंपनीची अशी शिफारशी तुम्ही सोयाबीन आणि भुईमुगामध्येच त्या ठिकाणी याची फवारणी करावी. परंतु आमचे बरेच असे शेतकरी त्यांनी त्या ठिकाणी तुरीच्या शेतामध्ये सुद्धा फवारते आणि आमच्या साईडला सर्रास म्हणजे 80-90% लोक तुरीच्या शेतामध्ये याला फवारतात. फक्त काय माहिती का, तुरीला सुरुवातीला साईड इफेक्ट याचे दिसतात. कारण तुमची तूर जेव्हा 30 किंवा 35 दिवसाची असते, म्हणजे 20 ते 30च्या दरम्यान, हे जे काही 10-15 दिवस असते, ह्या 10-15 दिवसामध्ये तुमची तूर थोडीफार पिवळी तुम्हाला पडलेली दिसते आणि हा त्या स्ट्रॉंग आर्मचा इफेक्ट किंवा जो काही डायकोसुलम नावाचा जो काही मॉलिक्युल आहे, म्हणजे हा स्ट्रॉंग आर्मचाच इफेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही फवारलं तर तुरीला काही होत नाही, एकदम जळत नाही, परंतु थोडीफार सुरुवातीच्या काळामध्ये पिवळी पडते. आमच्याकडे बरेच शेतकरी त्या ठिकाणी तुरीच्या शेतामध्ये सुद्धा जे काही स्ट्रॉंग आर्म आहे, म्हणजे जे काय डायकोसुलम नावाचा जो काही मॉलिक्युल आहे, ते फवारतात. त्याच्यामुळे तुरीला त्या ठिकाणी होत तर काही नाही, पण फक्त सुरुवातीच्या काही महिनाभर ती पिवळी पडते, नंतर त्याची वाढ व्यवस्थित होत राहते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जो काही पॉईंट लागत होता किंवा तुरीच्या पिकामध्ये चालतं, तर तुरीच्या पिकामध्ये कंपनीचा लेबल क्लेम नाही, पण तुम्ही फवारू शकता. पण सुरुवातीच्या काळामध्ये जे काही सुरुवातीचे 15 ते 30 दिवस आहेत, त्या काळामध्ये तुमची तूर तुम्हाला पिवळी पडलेली दिसेल. तर शेतकरी मित्रांनो, ही तुम्हाला माहिती हवी होती. आपण याच्यावरती सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली आहे. जर असेच तुमच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारत जा. त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ घेऊन येत जाऊ. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.